म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं आणि दिल्लीचं खूप जुनं नातं आहे. भारत स्वातंत्र्यानंतरच्या गोष्टी बघितल्या तर 1962च्या भारत चीन युद्धात जेव्हा भारताच्या उत्तर सीमेवर गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा महाराष्ट्राचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी भारताचे संरक्षण मंत्री म्हणून दिल्ली गाठली होती. तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला असं गौरवाने म्हटलं गेलं. काँग्रेसच्या काळातही दिल्ली सरकारमध्ये महाराष्ट्राचा नेहमीच मोठा वाटा राहिला आणि आता भाजपाचं सरकार आल्यापासूनही महाराष्ट्र नेहमी सत्तेत भागीदार राहिलाय. पण मंडळी, अलीकडच्या काळातल्या काही घडामोडी पाहता एकेकाळी दिल्लीला हादरे देणारा आपला महाराष्ट्र आज प्रत्येक छोट्या मोठ्या निर्णयासाठी दिल्लीची वाट का धरतोय. मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, विरोधी पक्षाचा नेता असो की राज्यातील ज्येष्ठ नेते, महत्वाचा निर्णय घ्यायची वेळ आली की विमान लगेच दिल्लीला निघतं. जागा वाटप असो, मंत्रिमंडळ विस्तार असो, पक्षातलं बंड असो किंवा सरकार वाचवायचं असो, महाराष्ट्रात काही निर्णय होण्याआधी दिल्लीचा होकार का लागतो? दिल्लीत असं काय की सह्याद्रीला वारंवार हिमालयाकडे पाहावं लागतं? महाराष्ट्राचे नेते दिल्लीचे भावले झालेत का, की भारताच्या राजकारणाचं स्वरूप इतकं बदललंय की दिल्लीशिवाय पर्यायच उरलेला नाहीये? अशा सगळ्याच प्रश्नांचा आणि या आडामोडींचा आढावा घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रानं दिल्लीच्या बादशाहीलाही आव्हान दिलं होतं. पुढे यशवंतराव चव्हाणांसारख्या नेत्यांनी दिल्लीत जाऊन देशाचं नेतृत्व केलं. त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या एका शब्दामुळं दिल्लीतील सरकारची समीकरणं बदलत होती. तर दुसरीकडे शरद पवारांचं एक विधान राष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय ठरलं होतं. म्हणजे एक काळ असा होता की दिल्ली महाराष्ट्राकडे पाहायची, पण गेल्या काही वर्षात चित्र उलटं दिसायला लागलं. आता महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक मोठा नेता दिल्लीच्या फेऱ्या मारताना दिसतोय. याचं कारण काय? तर याचं पहिलं कारण म्हणजे भारताच्या राजकारणात वाढलेलं केंद्रीकरण. भाजपा सरकार आल्यापासून संपूर्ण देशाच्या राजकारणात काही नवे पायंडे पडलेले बघायला मिळाले. जसं की भाजपा राष्ट्रीय पक्ष असूनही त्यांचं सरकार असलेल्या राज्यातील अंतिम निर्णय त्यांचे प्रदेशाध्यक्ष घेत नाहीत, मुख्यमंत्री घेत नाहीत, तर केंद्रीय नेतृत्वच घेतं. उमेदवार कोण असणार, मंत्री कोण होणार, कोणासोबत युती करायची, कोणाला थांबवायचं आणि कोणाला पुढे करायचं, हे निर्णय अनेकदा दिल्लीतच होतात. दुसरं कारण म्हणजे केंद्र सरकारकडे असलेली ताकद. खरं तर मंडळी, निधी, मोठे प्रकल्प, केंद्रीय तपास यंत्रणा, राष्ट्रीय आघाड्या, संसदीय राजकारण या सगळ्यांचं केंद्र दिल्ली आहे. त्यामुळे दिल्लीशी संबंध चांगले ठेवणं हा आजच्या राजकारणाचा भाग झालाय. पण हे फक्त भाजपापुरतं मर्यादित आहे का? तर अजिबात नाही. सत्ताधारी असोत किंवा विरोधक, आज जवळपास प्रत्येक मोठा नेता दिल्लीशी जोडलेला दिसतो. आता एकनाथ शिंदे यांचं बघा ना, त्यांनी 2022 मध्ये शिवसेना सोडून भाजपासोबत सत्ता स्थापन केली आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खूपच मोठा बदल झाला. त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. पण त्यानंतर एक गोष्ट सातत्यानं दिसत राहिली. राज्यात जेव्हा जेव्हा मोठा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा ते दिल्लीला गेले. सरकार स्थापन करण्याआधी दिल्ली, मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी दिल्ली, महायुतीच्या बैठकीसाठी दिल्ली, लोकसभा जागा वाटपासाठी दिल्ली, विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी देखील दिल्ली, शिवसेनेच्या अंतर्गत प्रश्नांसाठी दिल्ली. अनेकदा अमित शहा आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वासोबत तासनतास चर्चा केल्या. काही बैठका अधिकृतपणे जाहीर झाल्या, काहींची माहिती माध्यमांमधून समोर आली. त्यामुळे विरोधकांनी सातत्यानं आरोप केला की मुख्यमंत्री मुंबईत असले तरी निर्णय मात्र दिल्लीतच होतात. मात्र यावर शिंदे समर्थक वेगळं म्हणतात. त्यांच्यानुसार महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, त्यात भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यामुळं समन्वयासाठी दिल्लीतील बैठक आवश्यक असते. पण इथेच प्रश्न निर्माण होतो, जर मुख्यमंत्री हा राज्याचा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख असेल किंवा शिंदे हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते, तर प्रत्येक मोठ्या निर्णयासाठी त्यांना दिल्लीची परवानगी का घ्यावी लागते? आता येऊयात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे. म्हणजे देशभरातील भाजप नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव चांगलं घेतलं जातं. अनेकदा त्यांना भावी पंतप्रधानही म्हटलं जातं. अभ्यासू, आक्रमक आणि संघटक मजबूत करणारा नेता अशी त्यांची प्रतिमा आहे. पण त्यांचंही काही निर्णयावरून अडतंय असं अनेकदा दिसून आलेलं आहे. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे 2022चा सत्तापालट. सरकार स्थापन होत असताना देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही असं सांगितलं होतं. पण काही तासांनी अचानक चित्र बदललं आणि त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नंतर स्वतः फडणवीसांनी सांगितलं की हायकमांडने आदेश दिला आणि मी तो आदेश स्वीकारला. ही घटना भारतीय राजकारणात मोठ्या चर्चेचा विषय ठरली. यामधून एक गोष्ट स्पष्ट झाली, राज्यात कितीही मोठा नेता असला तरी राष्ट्रीय पक्षामध्ये अंतिम शब्द हा केंद्रीय नेतृत्वाचाच असतो. त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार असो, जागा वाटप असो, महायुतीतील मतभेद असोत किंवा निवडणुकीची रणनीती, प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर फडणवीसांना दिल्ली गाठावी लागली. म्हणजे महाराष्ट्रात भाजपाचा चेहरा देवेंद्र फडणवीस असला तरी अंतिम निर्णय दिल्लीतूनच येतो, हे आता सर्वांना माहिती झालंय. बरं, असं नाही की दिल्लीवारी फक्त सत्ताधाऱ्यांनाच करावी लागते. विरोधी पक्षातील नेत्यांनाही आज दिल्लीची तितकीच गरज पडते. आणि त्याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे शरद पवार आणि उद्धव ठाकरे. शरद पवार हे नाव घेतलं की अनेकांच्या डोळ्यासमोर दिल्लीला राजकारण शिकवणारा नेता उभा राहतो.
कारण पवारांचं संपूर्ण राजकीय आयुष्य पाहिलं तर ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित राहिलं नाहीये. संरक्षण मंत्री म्हणून काम करणारे, कृषी मंत्री म्हणून देशभरात ओळख निर्माण करणारे आणि अनेकदा पंतप्रधान पदाच्या चर्चेत असलेले शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातलं मोठं नाव आहे. त्यामुळं त्यांचा दिल्ली दौरा हा इतर नेत्यांसारखा केवळ आदेश घेण्यासाठी नसतो, तर देशातल्या राजकीय समीकरणांचा भाग असतो. पण गेल्या काही वर्षात त्यांच्या दिल्ली दौऱ्याचं स्वरूप बदललेलं दिसलं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचं नाव, चिन्ह आणि अस्तित्व यासाठीची लढाई दिल्लीपर्यंत पोहोचली. निवडणूक आयोगातील सुनावण्या असोत, सर्वोच्च न्यायालयातील कायदेशीर लढाया असोत किंवा इंडिया आघाडीच्या बैठका, शरद पवारांना वारंवार दिल्लीला जावं लागलं. त्यासोबत महाराष्ट्रात पक्ष उभा करण्यासाठीही दिल्लीतील राष्ट्रीय राजकारणाशी जुळून घ्यावं लागत असल्याचं चित्र सध्या दिसू लागलंय. एकेकाळी दिल्लीला जाऊन सरकार बनवण्यासाठी समीकरण आखणाऱ्या पवारांना आज स्वतःच्या पक्षाचं राष्ट्रीय अस्तित्व टिकवण्यासाठी दिल्लीत सक्रिय राहावं लागतंय. हा बदल अनेकांच्या लक्षात आलाच नाहीये. त्यानंतर आता बोलूया उद्धव ठाकरे यांच्याबद्दल. मंडळी, बाळासाहेब ठाकरे होते तोपर्यंत शिवसेनेचा काय दरारा होता तो आपण पाहिलेलाच आहे. मातोश्रीवरून आलेला निर्णय म्हणजे नो मोर डिस्कशन अशातला भाग होता. बाळासाहेब सत्तेत असो किंवा नसो, कधीच दिल्लीला चर्चेसाठी गेलेले नाहीयेत. दिल्लीतील नेते स्वतः मुंबईत येऊन भेटायचे. पण त्यांच्या जाण्यानंतर हे चित्र पूर्णपणे बदललं. खरं तर त्या काळानंतर शिवसेनेतील धग कमी झाली असं सातत्यानं जाणवून येतंय. त्यानंतर शिंदेच्या रूपानं उभी फूटही पडली, सत्ता गेली, पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हावरचा दावा गेला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं ते पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं. त्यासाठी त्यांना केवळ महाराष्ट्रात राजकारण करून चालणार नव्हतं. लोकसभा निवडणुका जवळ येत होत्या. इंडिया आघाडी तयार होत होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधी पक्षांसोबत जागा वाटप करायचं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि इतर राष्ट्रीय नेत्यांसोबत सातत्यानं बैठका घेतल्या. ज्या काँग्रेस विरोधात बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर आक्रमक भूमिका घेतली, त्याच काँग्रेससोबत आता राष्ट्रीय स्तरावर समन्वय साधण्याची वेळ शिवसेनेवरती आली. हा केवळ राजकीय बदल नव्हता, तर बदललेल्या परिस्थितीची गरज होती. कारण आज संसदेतील ताकद वाढवायची असेल, राष्ट्रीय आघाडीत स्थान टिकवायचं असेल किंवा केंद्र सरकार विरोधात संयुक्त भूमिका घ्यायची असेल तर दिल्लीत हजेरी लावावीच लागते. आता या चर्चेतलं सगळ्यात वेगळं नाव म्हणजे नितीन गडकरी. महाराष्ट्रातील असा नेता ज्याचं कौतुक विरोधकही करतात. रस्ते विकास, एक्सप्रेसवे, पायाभूत सुविधा आणि पर्यायी इंधन या विषयांवर त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. काही वर्षांपूर्वी राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या नावाची पंतप्रधान पदासाठी चर्चा होत होती. 2014 नंतर भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाभोवती पक्षाची संपूर्ण रणनीती उभी केली आणि त्यानंतर पक्षातील इतर सर्व नेत्यांप्रमाणे गडकरीही त्या चौकटीत काम करत राहिले. पण आता अचानकच इथेनॉल, पर्यायी इंधन आणि अशा मुद्द्यांवरून गडकरींचा ठरवून गेम केला जातोय असं चित्र आहे. म्हणजेच यामधून एक गोष्ट स्पष्ट दिसते, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला इतरांसोबत तर लांबच, पण त्यांच्यातही स्पर्धा निर्माण होऊ द्यायची नाहीये. गडकरी आणि फडणवीस ही दोन नावं संघात आणि भाजपमध्ये वजनदार आहेत, पण त्यातल्या एकाचे तर ऑलरेडी पंख कापण्यात आल्याचं बोललं जातंय. आता ही सगळी उदाहरणं बघितली तर एक प्रश्न आपोआप समोर येतो. महाराष्ट्रात एवढे मोठे नेते असताना त्यांना वारंवार दिल्लीची गरज का पडते? मोठ्या आर्थिक निर्णयांपासून ते राजकीय रणनीतीपर्यंत अनेक गोष्टींचं केंद्रीकरण झालंय. त्यामुळं महाराष्ट्रातील नेता कितीही प्रभावी असला तरी दिल्लीशी संपर्क ठेवणं ही त्याची राजकीय गरज बनली आहे. आणि याच कारणामुळं आज सत्ताधारी आणि विरोधक या दोघांच्याही दिल्ली वाऱ्या वाढलेल्या दिसतात. पण इथे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रात आहे का? तर उत्तर आहे नाही. उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, जवळपास प्रत्येक राज्यात भाजपाचं नियंत्रण वाढलेलं दिसून येत आहे. पण आपल्या महाराष्ट्राची तुलना या राज्यांसोबत होऊ शकत नाही, कारण महाराष्ट्र हा नेहमीच स्वबळावरती उभा राहिलेल्या नेतृत्वाचा प्रदेश राहिलाय. यशवंतराव चव्हाणांनी दिल्लीत जाऊन नेतृत्व केलं, पण त्यांची ताकद महाराष्ट्रातून निर्माण झाली होती. बाळासाहेब ठाकरे कधीही कोणत्याही पदावर नव्हते, पण दिल्लीतील काँग्रेस सरकार त्यांच्या भूमिकेकडे नेहमी लक्ष देऊन असायचे. आणि शरद पवारांशिवाय तर अजूनही पान हलत नाही. म्हणजे ते सरकारमध्ये असतील तेव्हा त्यांचा काय ओरा असेल विचार करा. म्हणजेच एक काळ असा होता की महाराष्ट्र दिल्लीच्या राजकारणावर प्रभाव टाकायचा, पण आज मात्र दिल्लीतून हिरवा कंदील आल्याशिवाय महाराष्ट्रात हालचाल होत नाही असं चित्र आहे. यामागचं दुसरं कारण म्हणजे प्रादेशिक पक्षांची कमी झालेली ताकद. एकेकाळी शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष स्वतःच्या बळावर निर्णय घेत होते. पण गेल्या काही वर्षात वाढलेली पक्षफुटी, अनपेक्षित आघाड्या, नेत्यांचं विविध कारणांनी होत असलेलं पक्षांतर आणि त्यामुळे भाजपचा वाढत असलेला प्रभाव, हे पाहता प्रादेशिक पक्षांची ताकदच कमी झाल्याचं अनेक राजकीय अभ्यासकांचं मत आहे. आज प्रादेशिक पक्षांनाही लोकसभा निवडणुका लढवण्यासाठी राष्ट्रीय आघाड्यांची गरज लागते. तसंच निधीसाठी केंद्राशी संपर्क ठेवावा लागतो. संसदेत प्रभाव वाढवण्यासाठी दिल्लीत सक्रिय राहावं लागतं. त्यामुळे दिल्लीला जाणं हे आता गरज नाही तर मजबुरी बनली आहे. पण याचा अर्थ महाराष्ट्राचं नेतृत्व कमकुवत झालं असं म्हणता येणार नाही. कारण महाराष्ट्रातील अनेक नेते आजही देशाच्या राजकारणात प्रभाव टाकतात, पण त्यांना महत्त्वाच्या निर्णयांसाठी दिल्लीशी चर्चा करावी लागते. कारण आजचं राजकारण पक्ष केंद्रित राहिलेलं नाहीये, व्यक्ती केंद्रित झालेलं आहे.
अगोदर जसं राज्यातील मोठा नेता स्वतः ठोस भूमिका किंवा निर्णय घ्यायचा, तसं आता होत नाही. भाजपनं देशाचं सगळं राजकारण नरेंद्र मोदी आणि अमित शहा या नावाभोवती केंद्रित केलंय. त्यांची ही खेळी त्यांच्यासाठी तर फायद्याची ठरतेच आहे, पण हे चुकीचं असल्याची ओरड अनेक माध्यमातून होताना दिसून येते. असो, आता सुरुवातीला विचारलेल्या प्रश्नाकडे पुन्हा येऊयात. महाराष्ट्राचे नेते दिल्लीचे भावले झालेत का? की दिल्ली इतकी शक्तिशाली झाली आहे की कोणत्याही राज्यातील नेत्याला तिच्याशिवाय पुढे जाता येत नाही. उदाहरण दोन्ही बाजूंनी आहेत. एकनाथ शिंदे दिल्लीला जातात, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जातात, शरद पवार दिल्लीला जातात, उद्धव ठाकरे दिल्लीला जातात. अगदी नितीन गडकरींसारखा वरिष्ठ केंद्रीय मंत्र्याबाबतही महत्त्वाचे राजकीय निर्णय दिल्लीच्या चौकटीत घेतले जातात. म्हणजे पक्ष वेगळे असले, विचारधारा वेगळी असली तरी एक गोष्ट समान आहे: दिल्लीशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होत नाही. एकेकाळी आपण म्हणायचो, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. पण आज चित्र उलटं दिसतंय. महाराष्ट्र अजूनही दिल्लीला दिशा देतोय की आता दिल्लीच महाराष्ट्राची दिशा ठरवते? हा प्रश्न आता आपल्याला पडतो. त्याचं उत्तर येणार काळ देईल. पण तोपर्यंत सह्याद्री आणि हिमालय यांच्यातलं हे बदललेलं राजकीय अंतर समजून घेणं प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतंय? ही परिस्थिती भविष्यात बदलेल का, की पुढच्या काळातही महाराष्ट्रातील प्रत्येक मोठा निर्णय आधी दिल्लीच्या दरबारात जाईल? तुमचं उत्तर कमेंट करून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.